19 शंकराचार्य महाराजांची आणि जॉन बुल महाराजांची सूचना. छळकांची ही एक जात असते. जगभर छळकांची विचार परंपरा म्हणूनच एकसारखी आणि एकसाची बनते. मग तो छळक कोट पालटून टोपीधारी कोणी जॉन बुल असो किंवा काशाय कौपिन मुंडधारी कोणी पीठेश्वराचार्य असो. जर कोणास याचे प्रत्यंतर पाहावयाचे असेल तर त्यांनी शारदा पीठाच्या शंकराचार्यांच्या वतीने प्रसिद्ध झालेली अत्यंत वर्ग विषयीची घोषणा पाहावी. अत्यंत वर्गांना शिवणे हे देखील पाप असल्यामुळे त्या पापापासून या पाप प्रणव प्राणी मात्रांचा बचाव करण्याच्या परमपवित्र उद्देशाने ही घोषणा परमहंस परिव्राजकाचार्य इत्यादी 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 यांकडून काढण्यात आली आहे. ती घोषणा अगदी नवीन असल्यामुळे तीत काहीतरी नवीनच लिखाण असेल म्हणून आम्ही ती वाचू लागलो. तो त्यातील बहुतेक वाक्ये यापूर्वी कुठेतरी वाचल्याचे आम्हास स्मरू लागले. विचार परंपरा तर अगदी कोणत्या तरी जुन्या लेखातून चोरली असावी असा संशय येण्या इतकी परिचयाची भासली. पण ती पीठासारख्या अधिकारी संस्थेची घोषणा असल्या कारणाने ती कोणाची तरी चोरून केलेली प्रत असे म्हणण्याचे धाडस आमचे हृदय करीना. तेव्हा शारदा पीठासारख्याच मानसिक परिस्थितीत असलेल्या दुसऱ्या कोणातरी तशाच थोर आणि दलितांवर केवळ दया करण्यासाठीच त्यांना दळून काढण्याचे पुण्य कृत्य करण्यात निर्ढावलेल्या दयाळू व्यक्तीने पूर्वी एखादी अशीच घोषणा काढली असावी, ती आपण वाचली असावी आणि ती जाणून बुजून प्रत करण्याचा हेतू नसताही मनुष्यत्व समान असल्याने समान मनस्थितीत समान उद्गार सहज निघण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळे त्या जुन्या घोषणेसारखीच विचार परंपरा या नव्या घोषणेत उतरली असावी असा आमचा समज होऊन जुनी घोषणा आपण कुठे पाहिली आणि कुठे ठेवली ते आम्ही आमच्या स्मृतीतील हृदय कपाटात शोधू लागलो. काही वेळाने आम्हास तो कागद सापडला. फार आनंद झाला. आमच्या कल्पनेप्रमाणे तीही एका थोर अधिकार संपन्न संस्थेची घोषणाच होती. इतकेच काय, पण ही शारदा पीठाची घोषणा जशी श्रीमद राजराजेश्वर महाराज यांच्या वतीने होती तशीच तीही अगदी थेट त्याच राजराजेश्वर महाराज याच थोर नावास अलंकृत करणाऱ्या विभूतीची होती. ह्या ऐतिहासिक साम्याचे जसे आम्हास कौतुक वाटले तसेच वाचकांसही वाटेल या आशेने आम्ही त्या दोन्ही घोषणातील महत्वाचा भाग बाजूस बाजू लावून छापित आहोत. या घोषणांपैकी शारदा पीठाची घोषणा सध्या सर्वांसमोरच असल्याने तिचा उतारा जो आम्ही देत आहोत तो अक्षरशः खरा आहे किंवा नाही हे कोणासही परीक्षून पाहता येईल. केवळ अर्थ स्पष्टीकरणार्थ कंसामध्ये कुठे कुठे जी वाक्ये दिली आहेत तेवढी आमची आहेत. बाकी आम्ही शारदा पीठाची घोषणा जशीच्या तशीच दिली आहे. त्यातील अहिंदू शब्द देखील बदलले नाहीत, कारण न जाणो हिंदू शंकराचार्यांचे लिखाणात म्लेच्छ शब्द वापरणे हाही सनातन धर्मच असेल. दुसरी घोषणा जी आहे ती मात्र केवळ आमच्या कपाटात असलेल्या एका प्रती वाचून बहुधा अनुपलब्धच झालेली आहे. तरीही त्यातील लिखाण कुठेतरी वाचलेले हजारो लोक विद्यमान असल्याने तिच्यातील वाक्यांच्या यथावतपणाविषयीही शंकेस जागा उरणारी नाही. ही नवी घोषणा शंकराचार्य महाराजांच्या वतीने अत्यंत वर्गास सूचना म्हणून निघाली आहे. ती अगदी महाराजांच्या वतीने शंकराचार्यांसुद्धा झाडून साऱ्या भारतीयांसच आज्ञापत्र म्हणून निघालेली आहे. शंकराचार्य शारदा पीठ हे केवळ महार चांभारांना अत्यंत अस्पृश्य म्हणून त्यांस ज्या त्यांच्या धर्माप्रमाणे राहण्याचा उपदेश देत आहेत त्याच
अत्यंत धर्माप्रमाणे राहण्याचा उपदेशही महाराज जॉन बुल यांची घोषणा शंकराचार्यांसुद्धा सर्व भारतीयांस अत्यंत अस्पृश्य समजून हिंदी लोकांस देत आहे. त्या दोन्ही घोषणा अशा: शंकराचार्य महाराज यांची धर्मनिष्ठ भारतीय अस्पृश्य वर्गास सूचना. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य जगद्गुरु श्री शंकराचार्य शारदा पीठाधीश्वर श्रीमद राजराजेश्वराश्रम महाराज यांच्या वतीने अस्पृश्य वर्गास शुभ आशीर्वादपूर्ण सुचविण्यात येते की: 1. थोड्या दिवसांपासून लोभ लालचीला वश होऊन कित्येक धर्मद्रोही लोकांनी स्पर्शास्पर्श मर्यादा म्हणजे सृष्टीक्रमाप्रमाणे चालत आलेली प्रणालिका तोडून टाकून सबगोलंकार करण्याकरिता अंत्यज स्पर्श करण्याचा आणि अंत्यजांना उच्चवर्णीयांप्रमाणे देवमंदिर प्रवेश अधिकार देऊन उच्चवर्णीय प्रजेला भ्रष्ट करण्याचा आपमतलबी आणि धर्मद्रोही यत्न चालविला आहे. ह्या धर्मद्रोहाच्या वावटळीत तुम्ही अस्पृश्यांनी सापडू नये. 2. तुम्ही अंत्यज भारतवर्षाचीच प्रजा आहात आणि हिंदू जातीचे एक अंगही आहात. भारतीयांचा मुख्य धर्म पाळाल तर त्यातच तुमचे कल्याण आहे. अर्थात गावात कुत्रे चालते तितके आम्हा स्पृश्यांशी लगटून मार्गाने न चालते. म्हशी पाणी पितात त्या स्थळीही नदीचे पाणी न पिता त्याच्या अगदी खाली नदीला शिवणे. मुसलमान केटल्या धुतात आणि कुली पाणी पितात त्या चवदार तळ्याची चव चाखून तो भ्रष्ट न करणे. आम्ही सर्व लाभकारक धंदे करीत असता तुम्ही गावच्या स्मशानाच्या पलीकडे एखाद्या खोपटातच राहणे इत्यादी पवित्र धर्मसूत्रानुरूप असलेला आपला धर्म पाळाल तर त्यातच तुमचे कल्याण आहे. 3. ह्या नवीन धर्मद्रोही अंत्यजोद्धार लोकांनी कधी तुम्हास अन्नवस्त्र दिले आहे काय? जसे आम्ही ग्रहण सुटले म्हणजे फाटक्या तुटक्या चिंध्या आणि सणावारास उष्ट्या पत्रावळी यांचे सनातनी दान तुम्हास देतो तसे? तुमचे ज्यामध्ये खरोखर कल्याण आहे असे त्यांनी काय केले आहे? स्वामी श्रद्धानंद, लाला लजपतराय, हिंदू सभा यांच्या दलितोद्धार मंडळासारख्या संस्थांनी हजारो अस्पृश्यांस पोटा पाण्यास लावले ही गोष्ट साफ खोटी आहे. तुमचे ज्यामध्ये खरोखर कल्याण आहे त्यामध्ये आम्ही उच्च सनातनी लोक तुम्हाला सहाय्य करण्यासाठी सदोदित तयार आहोत. ते धर्मद्रोही पुढारी तुमचे खरे शत्रू होत. त्यांच्या वावटळीत सापडाल तर त्याचा परिणाम तुम्हास मुन्शीगंज पर्वतीप्रमाणे भोगावा लागेल. मोठे कलह उत्पन्न होतील. 4. तेव्हा या धर्मद्रोही चळवळ्यांपासून सावध राहा. आपला अस्पृश्य धर्म पाळून राहाल तरच परमेश्वर तुमच्यावर कृपा करून तुम्हाला पुढच्या जन्मी उच्च वर्णामध्ये जन्म देईल. क्वचित जसा आजचा एखादा शंकराचार्य हा गेल्या जन्मीचा चांभार असू शकेल, तसाच एखादा आजचा महार पुढचा जन्म उच्चवर्णीयात जन्मून पुढचा शंकराचार्यही होऊ शकेल. याहून मेल्यानंतरचे आशादायी भविष्य ते काय असणार? म्हणून मरे तो या जन्मी कुत्र्याहूनही अस्पृश्यावस्थेतच आनंद मानून तोच धर्म मानून राहा. जॉन बुल महाराज यांची राजनिष्ठ भारतीय प्रजावर्गास सूचना. श्रीमद परमहंस म्हणजेच हंसाप्रमाणे अत्यंत गौरवर्ण असलेल्या परिव्राजकाचार्य म्हणजेच चारी खंडात ज्यांच्या स्वारीचा सारखा संचार चालू आहे ते आंग्ल द्वीपाधीश्वर
श्रीमद राजराजेश्वर म्हणजेच तुमच्या शंकराचार्यांसुद्धा सर्व राजा महाराजांचे अधिराज श्रीमत जॉन बुल महाराज यांच्या वतीने आमच्या भारतीय पददलित प्रजाजनांस शुभ आशीर्वादपूर्वक आज्ञा पिण्यात येते की 1. थोड्या दिवसांपासून लोभ लालचीला वश होऊन कित्येक राजद्रोही लोकांनी उदाहरणार्थ टिळक, लजपतराय, चाफेकर, सावरकर, अरविंद, गांधी, गोखले इत्यादी मोठाल्या नोकऱ्या न मिळाल्यामुळे असंतुष्ट झालेल्या दुष्टांनी राजप्रजा मर्यादा म्हणजे ना विष्णू पृथ्वीपतीही ही सृष्टीक्रमाप्रमाणे चालत आलेली प्रणालिका मोडून आम्ही गोरे इंग्रज पृथ्वीपती तुम्हा काळ्या हिंदू लोकांचे राजे म्हणून विष्णूसारखे पूज्य, तुम्ही प्रजा म्हणूनच आमचे दास ही व्यवस्था भंगण्याचा आणि गोऱ्या इंग्रजांशी काळ्या हिंदी लोकांचा बरोबरीचा अधिकार सांगून सबगोलंकार करण्याचा आणि आमच्या राजमंदिरातून या हीनवर्णीय प्रजेस प्रवेशाधिक अधिकार देऊन भ्रष्ट करण्याचा राजद्रोही प्रयत्न चालविला आहे. या राजद्रोहाच्या वावटळीत तुम्ही आमच्या काळ्या हिंदी प्रजेने सापडू नये. 2. तुम्ही हिंदी लोक आमची प्रजा आहात आणि आमच्या ब्रिटिश साम्राज्याचे एक अंगही आहात. तुमच्या सनातन वर्णाश्रम धर्माप्रमाणे ह्या साम्राज्याचाही मुख्य धर्म वर्णाश्रमच म्हणजे कलर बार हा आहे. तुम्ही हिंदी काळे, दास, प्रजा आणि आम्ही इंग्रज गोरे, स्वामी, राजे हा वर्णाश्रम धर्म तुम्ही पाळावा. अर्थात आम्ही फर्स्ट क्लासमध्ये असलो तर तुम्ही त्या डब्यात बरोबरीने न बसणे, रस्त्याने इंग्रज पाहताच त्यास सलाम करणे, वरिष्ठ गोरा ऑफिसर रागवला तर त्याच्या लाथा प्रसाद म्हणून खाणे, आम्ही गव्हर्नर इत्यादी अधिकार चालविणे आणि तुम्ही खरडे घाशी, चपराशी, बबरजी बनणे, ऑफिस वगैरे मध्ये नगरातून आम्ही बसणे आणि तुम्ही गावाबाहेर गचाळ कलर्ड एरियातच बसणे, शाळातून, ट्रामवेतून, मार्गावरून आमच्या बरोबरीने न चालणे, त्या गोऱ्यांच्या मार्गास न विटाळणे, आम्ही तुम्हावरचे स्वार, तुम्ही आमचे भारवाही पशु. हा जो राजा प्रजा संबंधीचा सृष्टी नियम तो आनंदाने पाळणे, हा तुमचा धर्म तुम्ही पाळाल तर त्यात तुमचे कल्याण आहे. 3. ह्या नवीन राजद्रोही भारतोद्धारक म्हणवणाऱ्यांनी कधी तुम्हा हिंदी प्रजेस अन्नवस्त्र दिले आहे काय? त्यांची ही लबाडी उघडकीस यावी म्हणून तुमच्या कल्याणासाठीच आमच्या राज्यात आम्ही जवळजवळ दरवर्षाआड मोठमोठे दुष्काळ पाडून दाखवितो आणि तुम्ही काळे लोक लाखांनी अन्न करून मरत असता आम्ही लाखांनी पगार उपटीत विलायतेस धाडतो. हेतू हा की तुम्हास हे राजद्रोही भरपूर अन्न वस्त्र देतात की नाही याची कसोटी तुम्हास दाखवावी. तुमचे ज्यामध्ये खरोखरच हित आहे, उदाहरणार्थ भाराभर कर बिन बोभाट देणे, हिंदुस्थानातील सोने नाणे झाडून सारे विलायतेस वाहून नेऊ देणे, आमच्या शत्रूची दारू संपे तो त्याच्या तोफांचे खाद्य बनणे, अशा कार्yi आम्ही उच्चवर्णीय व्हाईट रेसेस तुम्हास मदत द्यावयास सिद्ध आहोत. हे टिळकाधिक राजद्रोही पुढारीच तुमचे खरे शत्रू आहेत. त्यांच्या वावटळीत सापडाल तर त्याचा परिणाम जालियनवाला बागेप्रमाणे तुम्हास भोगावा लागेल, मोठा कहर गुजरेल. 4. तेव्हा या राजद्रोही चळवळ्यांपासून तुम्ही सावध राहा. राज्यकर्ते इंग्रज ते विष्णू समजून प्रजेचा दासधर्म पाळून राहाल तर परमेश्वर तुमच्यावर कृपा करून पुढच्या जन्मी इंग्रज जातीतच
क्वचित इंग्लंडमध्ये तुम्हास जन्म देईल. न जाणो क्वचित त्या मेल्यानंतरच्या पुढील जन्मी लॉर्डात जन्मून ब्रिटिश साम्राज्याचे मुख्य प्रधान व्हाल, नव्हे राजवाड्यात जन्मून राजे व्हाल. पुढील जन्मी मेल्यानंतर केवढे आशादायी भविष्य. तेव्हा त्यावर दृष्टी ठेवून या जन्मी मरे तो आमच्या पगाराची ओझी वाहणारी संतुष्ट गाढवे होऊन प्रजाधर्माचे यथावत पालन करा. दिनांक 14 डिसेंबर 1929.